जामनेरमध्ये काय परिस्थिती आहे त्यासाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांच्याकडे। वाल्मिक, अनेक महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रतिष्ठा इथे पडायला लागलेल्या आहेत, काय सध्या जामनेरमध्ये पाहायला मिळते? निश्चितच बघायला गेलं जळगाव जिल्ह्यात एकूण 18 ठिकाणी या ठिकाणी निवडणुका पार पडणार आहे। यामध्ये बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळतात। एकंदरीत विचार केला तर जळगाव जिल्ह्यातील 40 गाव याच ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा सामना पाहायला मिळतोय। तर दुसरीकडे बघायला गेलं तर पाचोरा या मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध शिंदे गटाचा असा सामना पाहायला मिळतो। एकंदरीत या दोघही ज्या निवडणुका आहे या सगळ्यात महत्त्वाच्या निवडणुका या जिल्ह्यासाठी पाहायला मिळतात। तर दुसरीकडे विचार केला गेला तर मुक्ताईनगर याच ठिकाणी शिंदे विरुद्ध भाजपचा असा सामना पाहायला मिळतात। त्या ठिकाणी शिंदे गटाचे जे आमदार आहे चंद्रकांत पाटील यांची कन्या व याच ठिकाणी दुसरीकडे बघायला गेलं तर रक्षा खडसे ज्या आहे यांच्या देखील उमेदवार या ठिकाणी असताना पाहायला मिळतात। तर चौथीकडे बघायला गेलं तर भुसावळचे जे मतदार आहेत त्याच ठिकाणी विचार केला तर या ठिकाणी राज्यमंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी यांच्या विरुद्ध जे आहे शरदचंद्र पवार गटाचा सामना पाहायला मिळतो। एकंदरीत याच ठिकाणी बघायला गेलं तर अनेक जे आहे राजकीय जे महत्वाचे नेते आहे यांची प्रतिष्ठा पणाला पाहायला मिळतात। एकंदरीत जळगाव जिल्ह्याचा यदि विचार करायला गेला तर काही ठिकाणी भाजप विरुद्ध शिवसेनाचा सामना पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेनाचा सामना पाहायला मिळतोय। मात्र आज मतदान राजा जो आहे कोणाच्याकडे कौल देतो हे पाहणं तितकं महत्वाचं आहे, कारण की प्रत्येक ज्या ठिकाणी यदि जळगाव जिल्ह्याचा विचार करायला गेला तर या ठिकाणी दिग्गज नेत्यांचे जिल्हा म्हणून ओळखले जातो आणि याच ठिकाणी अनेक ठिकाणी जे आहे नेते किंवा आमदार यांच्या देखील पत्ते या ठिकाणी उभ्या असताना पाहायला मिळतात। त्यामुळे आजचा जो निवडणुकीची जी आज मतदान प्रक्रिया आहे या माध्यमातून सकाळपासून जे आहे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदानाला सुरुवात केलेली आहे। मात्र मतदान राजा हा नेमका कोणाच्या दिशेने असेल हे निवडणुकीच्या ज्या दिवशी मतमोजणी असेल त्या दिवशी कळू शकतो। उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद होणार आहे, त्यामुळे मतदार राजाचा कौल कुणाला मिळतो हे पाहणं खरंच महत्त्वाचं ठरणार आहे।